बाहेरून किती मोठ्या हॉटेलमधलं जेवण आणून खाल्लं तरीसुद्धा आपलं पोट थोड्या वेळासाठी भरल्यासारखं वाटतं, पण मन अजिबात भरत नाही. काय झालं ते सांगते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शॉर्ट व्हिडिओमध्ये. तर आई चालल्या होत्या बाहेर, तरी आई केस वगैरे विंचरून घेत होत्या. झालं असं की आमचा गॅस गेला संडेला. सगळ्यांच्या आंघोळ्या, नाश्ते वगैरे झाले, पोहे चहा सगळं केलं होतं, नाश्ते झाले आणि अचानकच गॅस गेला. तर त्याचं झालं असं की ह्यांनी लवकर बुकच केला नाही गॅस. मी खूप दिवस सांगत होते, पण कामाच्या घाई गडबडीत ते विसरून जायचे. आणि दुसऱ्या दिवशी दुपारी 2:30 वाजता गॅस आला आणि मग रविवारपासून स्वयंपाकच केला नव्हता. तर रात्री नंदिनी जेवण वगैरे दिलं होतं, कालवण वगैरे दिलं होतं आणि बाहेरून जेवण आणलं तरी तात्पुरतं आपल्याला पोट भरल्यासारखं वाटतं, पण परत भूक लागते. आपली घरची शिळी भाकरी, भात, चटणी काही का असते ना, ते खाल्लं ना पोटही भरतं आणि मनही भरतं. तर तसंच झालं होतं. एकच दिवस स्वयंपाक बनवला नव्हता. तर असं झालं होतं, कधी गॅस येतोय आणि कधी पूर्ण स्वयंपाक करते. कारण सगळ्यांनाच घरचं जेवण आपल्याला खाल्लं तरच भारी वाटतं. त्यामुळे म्हटलं, बाहेरचं किती मोठ्या हॉटेलमधून जेवण आणून खाल्लं ना तरीसुद्धा आपल्याला भारी वाटत नाही. तात्पुरतं छान वाटतं, पण घरचं जेवण ते घरचं जेवण असतं. तर म्हटलं पूर्ण स्वयंपाक करून घेऊया. तर हे कामावरून आल्यावर सगळ्यांना चहा नाश्ता वगैरे दिला आणि मी लागले स्वयंपाकाला. सगळ्यात अगोदर इथे भाकरी वगैरे करून घेतल्या. त्यानंतर मला लाल मसूरचं कालवण करायचं होतं, अंड्याची चटणी, भात असं सर्व स्वयंपाक बनवून घेतला. अचानक अर्णवची तब्येत बिघडली, त्यामुळे ते त्याला दवाखान्यात घेऊन गेले होते संध्याकाळी आणि ते येऊस्तोपर्यंत खूप उशीर झाला. त्यामुळे म्हटलं चला आता किचन वगैरे पुसून घेते, भांडे घासते. आईला म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या. आईला जेवण वगैरे दिलं, आई गेल्या माळ्यावरती झोपायला. म्हटलं आता ह्यांची वाट बघूस तोपर्यंत माझे भांडे घासून होतील. किचन पुसलं, भांडे घासले. तर असंच होता शॉर्ट व्हिडिओ. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा. बाय.